नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रदीप रावसाहेब या युट्यूब चॅनलवर, जिथे गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सगळेजण मिळून टीईटी परीक्षेचा अभ्यास करत आहोत आणि टीईटी परीक्षा म्हटली तर त्यातला महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित. महत्त्वाचा का तर हमखास मार्क मिळवून देणारा विषय आहे, पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय आहे. आणि गणित विषयाचा जर मागील वर्षांमधील पेपर आपण पाहिले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की गणित विषयाचे ठराविक घटकांवरचे प्रश्न दरवर्षी रिपीट झालेले आपल्याला या टीईटी परीक्षेमध्ये दिसतात. त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होऊन जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2024 मध्ये झालेल्या पेपर 2 मधील, की जो 6वी ते 8वी साठीचा आहे, त्यातील गणित विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. 91 ते 120 गणिताचे 30 प्रश्न असतात आणि 121 ते 150 हे विज्ञानाचे प्रश्न असतात. आज आपण 30च्या 30 प्रश्नांची अत्यंत सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यासारख्या व्हिडिओज डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तुमचं आणि आमचं कॉन्टॅक्ट चांगले राहील आणि याच व्हिडिओ पुन्हा पाहिजे असतील तर त्या तुम्हाला लवकर सापडतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. टीईटी 2024 मध्ये झालेल्या पेपर 2 मधील गणित विषयाचे 30 प्रश्न. जाऊयात पहिल्या प्रश्नाकडे. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही विचारलेला आहे. जनरली आपल्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असतात, पण इथे मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत 3 अंकी, आणि यापैकी मूळ संख्या कोणती नाही ही आपल्याला शोधायची आहे. यासाठी आपल्याला झटपट सोडवायचं असेल तर विभाज्यतेच्या कसोट्यांवर कमांड असलं पाहिजे. तर यामध्ये पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्या संख्या विषम आहेत, म्हणजे समसंख्येच्या पाड्यात या कोणत्याही संख्या येणार नाहीयेत. म्हणजे आपल्याला ज्या कसोट्या ट्राय करायच्या त्यात समचा विषय संपला. आता विषमच्याच फक्त आपल्याला ट्राय करायच्या आहेत कसोट्या याच्यावर, आणि भाग देऊन पाहिजे आहेत. पहिल्यांदा आहे विषम संख्या 3. 3 साठी आपण 3 ची कसोटी पाहूया. 4 3 7 1 8, 3 ने जात नाही. 4 3 7 7 14 नाही. 5 5 10 7 17, 3 ने भाग जात नाही. 7 5 12 13, 3 ने भाग जात नाही. 4 चा विषय संपलाय. 5 चाही विषय संपलेला आहे. 6 चाही विषय संपलेला आहे. 2 आणि 3 ने नाही, म्हणजे 6 ने पण जाणार नाही. 7 ने भाग जातो का हे ट्राय करावं लागेल. 7 चकून 42, राहिला 1, नाही जाणार. 7 चकून 42, 17 होतील, नाही जाणार. 7 7 49 आणि झाले 67. 7 9 63, नाही जाणार. 7 8 56, 11 होतील, 7 ने पण नाही जाणार. 8 चा विषय संपलेला आहे. 9 चाही विषय संपलेला आहे. 10 चाही विषय संपलेला आहे. 11 ने पाहूया. 4 आणि 1 5, नाही जात. 7 आणि 4 11 3 गेले, नाही जात. 7 5 12 5 गेले, जात नाही. 5 आणि 1 6 आणि 7 मधला फरक 11च्या पट्टीत नाही. 11 चाही संपला. 12 चाही विषय येणार नाही, समसंख्या आहे. 13 ने जातो का हे ट्राय करून पाहूया. 13 39 आणि होतील 41, नाही जात. 13 39 आणि हे होतील 47, नाही जात. 13 52 आणि 37 राहतील, तेही 13च्या पाड्यात नाही. 13 52 आणि इथे 51 होतील, तेही 13च्या पाड्यात नाही. 14 चा विषय नाहीच, समसंख्या आहे. 15 चाही विषय नाही, 5 ने जात नाही, म्हणजे 16 चाही विषय नाही, समसंख्या आहे. 17 ने ट्राय करावं लागेल. 17 ने ट्राय केलं तर 17 दुने 34 आणि राहिले 9, 91, 17च्या पाड्यात येत नाहीत. 17 दुने 34, राहिले 9, 97, 17च्या पाड्यात येत नाहीत. 17 त्रिक 51, राहिले 4, झाले 47, 17च्या पाड्यात नाही. 17 त्रिक 51, राहिले 6, 61, तेही 17च्या पाड्यात नाही. आता पुढे 18चाही विषय नाही, कारण समसंख्या आहे. 19 ने भाग देऊन पाहूया. 19 दुने 38, राहिले 5, 51, 19च्या पाड्यात येत नाहीत. 19 दुने 38, राहिले 5, झाले 57, 19 त्रिक 57. 19 दुने 38 आणि 19 त्रिक 57, याला 19 ने भाग जातो. याचाच अर्थ 437 ही संख्या मूळ संख्या नाही. कसोट्यांवर कमांड असेल तर झटपट सोडवता येतात. फक्त विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला पटपट वापरता आल्या पाहिजेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 92. जर आणि आपल्याला एक समीकरण दिलंय तर a ची किंमत किती आपल्याला विचारलेली आहे. इकडे आहे a प्लस बी इंटू ब्रॅकेट √3. तर आपल्याला इकडे पण तसंच काहीतरी तयार करावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण याला आधी सोडूया. √3 - 1 अपॉन √3 प्लस 1. आता आपल्याला इथं छेदाचं परिमेयकरण करावं लागेल. छेदातला √3 जर घालवायचा असेल तर आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल √3 - 1 ने. म्हणजे a प्लस बी इंटू a मायनस बी ही आयडेंटिटी आपल्याला वापरता येईल. अंश आणि छेद दोघांना आपण मल्टिप्लाय करतोय. अंशामध्ये काय होणार आहे, √3 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे, आणि छेदात येणार आहे √3 चा स्क्वेअर म्हणजे तो असतो 3, आणि -1 चा स्क्वेअर म्हणजे तो असतो 1. हे जर आपण परत सोडवलं तर याचं स्क्वेअर करताना √3 चा स्क्वेअर होणार आहे 3 -2 इंटू √3 इंटू 1 असणार आहे, प्लस 1 चा स्क्वेअर 1 होतो, आणि डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे 3 - 1 म्हणजेच 2 येणार आहे. आता याला अजून आपण सिम्प्लिफाय करूया. इथे 3 + 1 होतील 4 इज इक्वल टू 4 -2 √3 राहणार आहेत. -2 √3 अपॉन राहिले 2. आता हे जे 2 आहेत
हे दोघांना सेपरेट देऊन टाकूया, ह्या दोन्ही दोघांनाही भागूया, होतील बे दुने 4 आणि मायनस बे के बे आणि √3 म्हणजेच -1√3 राहणार आहे. हेच इक्वल टू काय सांगितलेले आपल्याला a प्लस बी √3 सांगितलेले आहेत. a प्लस बी √3 सांगितलेली आहे याची व्हॅल्यू. तर इथं आता आपल्याला हे सिमिलॅरिटी दिसतीये, म्हणजेच a ची व्हॅल्यू जी आहे ती किती येणार आहे, a इज इक्वल टू 2 येणार आहे आणि b ची व्हॅल्यू जर विचारली असती तर b ची व्हॅल्यू -1 येणार आहे. a इज इक्वल टू 2 हे असणार आहे त्याचं उत्तर, जे की आहे पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न होता. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 93. 12 नैकरेषीय बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. 12 नैकरेषीय बिंदू आहेत, म्हणजेच n इज इक्वल टू 12 आहे आणि ह्या नैकरेषीय बिंदूंमध्ये 3 बिंदू जोडून किती त्रिकोण तयार करता येईल. म्हणजे हा परम्युटेशन कॉम्बिनेशन वरचा प्रश्न आहे, थोडासा हायर लेवलचा प्रश्न आहे. त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे काय, कॉम्बिनेशन वापरायचंय. तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, NCR इज इक्वल टू असतो n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल. आता इथं n ची व्हॅल्यू आहे 12 आणि r ची व्हॅल्यू आहे 3 का, तर 3 बिंदू निवडायचे आहेत आपल्याला की ज्यांच्यापासून त्रिकोण तयार होईल. याच्यामध्ये क्रमाला महत्व नाहीये, कॉम्बिनेशनला महत्व आहे. तर n फॅक्टोरियल म्हणजे होणार आहे 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल इनटू ब्रॅकेट n मायनस r म्हणजे 12 मायनस 3 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजेच काय असतं, फॅक्टोरियल म्हणजेच असतं 12 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार, म्हणजेच 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले असे 1 पर्यंत डिवायडेड बाय इथे येणार आहे 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 3 इंटू 2 इंटू 1 मल्टिप्लाइड बाय 12 मायनस 3 म्हणजेच हे किती येणार आहेत, 9 फॅक्टोरियल येणार आहेत. 9 फॅक्टोरियल म्हणजेच हे काय असणार आहेत, 9 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार असेल. 9 गुणिले 8 गुणिले असं 1 पर्यंतचा गुणाकार असणार आहे. तर यात 10 गुणिले इथे पण 9 गुणिले असणार आहेत. तर इथून पुढचा जो भाग आहे हा आणि इथून पुढचा हा गुणाकार हे एकमेकांना कॅन्सल होऊन जाणार आहे. मग राहिले काय, फक्त 12 गुणिले 11 गुणिले 10 भागिले 3 दुने 6, 6 एके 6, 6 दुने 12, इथे होतात 11 दुने 22 गुणिले 10 220. त्याचं उत्तर येणार आहे 220, जे की आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही, म्हणजेच हा प्रश्न चुकलेला होता. तर यामध्ये जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील, तर 220 त्रिकोण काढता येतील. त्यासाठी आपल्याला हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरावा लागतो. फॉर्म्युला व्यवस्थित लिहून ठेवा आणि पुढे देखील याच्यावर आधारित जेव्हा प्रश्न येतील तेव्हा हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. याचाच उपयोग अजून कुठे होणार आहे की एका ठिकाणी 20 मुलं आहेत आणि त्यातून 12 मुलांचे संघ तयार करायचे आहेत, तर किती प्रकारचे संघ तयार करता येतील. किंवा 15 पेन ठेवलेले आहेत आणि त्या 15 पेन मधून तुम्हाला 8 पेनचे बंच बनवायचे आहेत, तर किती प्रकारे बंच बनवता येतील. त्या प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाला हा फॅक्टोरियलचा जो फॉर्म्युला आहे, फॅक्टोरियल नाही कॉम्बिनेशनचा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला त्या ठिकाणी कामाला येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणत्या संख्येत 6, 12, 16 ने भागितल्यास बाकी 11 राहते. भागितल्यास म्हणजे भागल्यास बाकी 11 राहते आणि पर्याय आहेत 4 अंकी संख्या या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. तर या तिन्ही संख्यांनी भाग जातो म्हणजे ती संख्या यांचा लसावी असणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला 6, 12 आणि 16 यांचा लसावी काढावा लागेल. त्यांचा लसावी काढत असताना आपण भाग देऊया तिघांमध्ये. भाग जाणारी संख्या 2, बेत्रिक 6, बेसक 12, बेआटी 16. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे का, आता नाहीये. म्हणजेच इथून वर जो असतो हा आहे यांचा मसावी, आपल्याला काढायचा आहे लसावी. लसावी काढताना आता दोघांना भाग जाईल अशी संख्या 3 ने जातो. 3 एके 3, 3 दुने 6 आणि हे 8 असेच राहतील. परत भाग देऊया 2, बे 1 असाच, बे एके बे, बेचोक 8 आणि हे 4 जे आहेत हे असेच राहणार आहेत. म्हणजे खाली 4 येणार आहेत, डायरेक्ट 4 ने भाग देऊन टाकतो मी याला. 4 एके एके आणि 4 एके 4. आता यांचा जो लसावी आहे तो असणार आहे या सगळ्यांचा म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार असणार आहे. तर तो येणार आहे 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने 48. आपला लसावी आलेला आहे 48. तर लसावी तर आपला 2 अंकीचा आला, पण आपल्याला संख्या मात्र 4 अंकी दिलेल्या आहेत. मग आपल्याला या 48 ची पट करावी लागेल. 48 ची पट करत असताना आपल्याला साधारण 4 अंकी संख्या मिळेल, पण त्यामध्ये 3 अंकी 4 अंकीतली पण अगदी सुरुवातीची संख्या आहे. तर या 48 ची सर्वसाधारण मी सुरुवातीला करतो 48 ची 20 पट करून टाकतो. तर 48 दुने 96 म्हणजे 960 होतील. 960 मध्ये 11 मिळवावे लागतील आपल्याला. 11 का मिळवायचे यामध्ये, तर ती बाकी राहते दरवेळेस. 960 ला ह्या तिन्ही संख्यांनी भाग जाणार आहे. त्याचं उत्तर येईल 971. 971 काय पर्यायामध्ये नाही. 960 मध्ये आपण अजून 48 मिळून पाहूया काय होते. हे 8 6 4 10, 9 1 10, 1008 आणि 11 मिळवले तरी या पर्यायांच्या आसपास आपण जात नाही. पुन्हा एकदा यामध्ये 48 मिळूया. तर 8 8 16,
हे 4 आणि 1 5 आणि हे 10, 10 56 अधिक 11 होतील 10 67, ते पण या पर्यायांमध्ये नाहीयेत. त्यामध्ये परत 48 मिळूया. तर 8 आणि 6 1404, 5 आणि 4 9 1 10, हाताला 1 आणि 1 1104 अधिक 11 1115 होतील. ते पण पर्यायामध्ये नाहीये. 1104 मध्ये परत 48 मिळूया. पुन्हा 48 मिळवले तर झाले 8 आणि 4 1202, हाताला 1 4 आणि 1 5 आणि हे 11 1152 आणि 1152 मध्ये जर आपण 11 मिळवले तर ते होतात 1163. मग 1163 हा आहे पर्याय क्रमांक 3. ही अशी संख्या आहे की जिला या तिन्ही संख्यांनी भागल्यानंतर भागल्यावर आपल्याला बाकी जी आहे ती दरवेळेस 11 शिल्लक राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 95. पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरलेला आहे. 3/10 भाग जो आहे तो पाण्याने भरलेला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास, यातून 51 लिटर पाणी काढून टाकलं, टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. तर हे काढल्यानंतर टाकीमध्ये पाणी किती राहतं? 1/9 भाग राहतं. तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता हे 1/9 भाग इकडे आणून वजा करू, 51 तिकडे जातील, म्हणजे इथं होतील 3/10 वजा 1/9 बरोबर हे 51 असणार आहेत. हे काय आहेत? भाग आहेत. तर इथे 9 त्रिक 27 आणि 10 एके 10, 27 मधून 10 गेले, राहिले 17/90 भाग बरोबर आहेत 51 लिटर. आता यामध्ये पहा 90 भाग आहे. टाकीचे टोटल भाग किती आहेत? 90 आणि त्यातील 17 भाग म्हणजे 51 आहेत. 17 भाग बरोबर जर 51 असतील तर एक भाग बरोबर किती येणार आहे? 17 त्रिक 51. एक भाग जो आहे तो 3 लिटरचा असणार आहे. आता टाकीला एकूण भाग किती आहेत? 90 भाग आहेत. तर आपल्याला यामध्ये काय करायचंय? टोटल भाग नाही काढायचे. आपल्याला विचारले अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील. 90 च्या अर्धे किती? 45. तर 45 भाग म्हणजे किती लिटर होतील हे आपल्याला फक्त शोधायचंय. तर 45 गुणिले 3 करावं लागेल या ठिकाणी. 45 गुणिले 3 आणि ते केल्यानंतर येतात 135. म्हणजेच टाकीच्या अर्ध्या भागामध्ये किती पाणी असणार आहे? 135 लिटर पाणी असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2. चला जाऊया पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 96. एका त्रिकोणाचा पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा असून उंचीपेक्षा पाया मोठा आहे. क्षेत्रफळ हे एवढं क्षेत्रफळ आहे, तर त्या त्रिकोणाची उंची किती आपल्याला विचारलेलं आहे. आता उंचीपेक्षा कितीने मोठा, काय मोठा हे काहीच नाही दिलं. सुरुवातीला पाहिल्यावर तर वाटलं यामध्ये काही द्यायचं राहिलंय की काय, पण सोडून तर पाहूया काय दिलेलं आहे आपल्याला. क्षेत्रफळ जे आहे ते दिलेलं आहे 1/2 x² + 3x + 2.5 म्हणजे 2.5 आहेत. तर आपल्याला एक माहिती आहे, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आपल्याला या फॉर्मॅटमध्ये त्याला आणता येईल का याचा विचार करूया. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची मध्ये यातून 1/2 कॉमन काढूया. 1/2 यातून कॉमन काढला तर इथून 1/2 बाहेर गेल्यावर इथे राहिला x² प्लस आता 3x मधून 1/2 बाहेर काढायचा आहे, म्हणजेच ह्या 1/2 नी गुणल्यानंतर ते 3x झाले पाहिजे. म्हणजेच तिथं असणार आहे 3x ची दुप्पट 6x. 1/2 नी या 6x ला गुणल्यानंतर या 2 ने 6 ला भाग जाईल आणि 3x येतील. प्लस आता इथे 2.5 आहेत, तर 2.5चं काय करणार? 2.5 ची दुप्पट करावी लागणार, ती असणार आहे 5. का? तर 1/2 नी 5 ला गुणल्यानंतर ते 2.5 येणार आहे. आता इथे आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे, ते सोडूया. समीकरण आपण तोंडी देखील सोडवू शकतो. 6x आणि 5 आला पाहिजे, म्हणजेच 5 एके 5 येणार आहे, म्हणजेच x अधिक 5 आणि x अधिक 1 हे त्याचे येणार आहेत फॅक्टर्स. x² + 6x + 5 चे फॅक्टर्स 5 एके 5 आणि हे 5x आणि 1x होतील, हे मध्ये 6x होणार आहेत. आता याचं मॅचिंग त्याच्याशी झालेलं आहे. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, आणि ते पण सांगितले की पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा आहे, तर पाया x अधिक 5 आहे आणि उंची मग x अधिक 1 असणार आहे. विचारलेली आपल्याला उंचीच आहे. उंची काय असेल? तर उंची असणार आहे x + 1, जो की आहे पर्याय क्रमांक 2. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 97 आणि 97 आहे 5 - 2√3 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? तर आता 5 - 2√3 हिचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर पहिल्यांदा याच्यामध्ये आहेत ते म्हणजे √3. √3 आहेत म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे, कारण तिचं काही वर्गमूळ फिक्स निघत नाही. त्याला जोडले गेले म्हणजे गुणिले 2 केले तर 2√3 ही सुद्धा काय असणार आहे? ही पण अपरिमेय संख्या असणार आहे. आणि एखाद्या इंटिजर मधून एखादी अपरिमेय वजा केली, 5 हा परिमेय आहे, परिमेय मधून अपरिमेय वजा केली तर येणारं उत्तर जे आहे ते देखील काय असणार आहे? ते देखील अपरिमेयच असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते एकमेव आहे, तो म्हणजे 1. या सगळ्या ज्या संख्या आहेत, सगळ्या नाही आहेत त्या संख्या,
एकच या ठिकाणी जी पदावली दिलेली आहे त्यातून येणारी जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 98. जर 3x plus 3y is equal to 36, 3x plus 3y is equal to 36 सांगितलंय आणि x plus y is equal to 5 आहे. x plus y ची व्हॅल्यू आहे 5. तर 3x minus y बरोबर किती? म्हणजे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू शोधाव्या लागतील. आता या ठिकाणी शोधत असताना आपण x आणि y च्या व्हॅल्यू काय असू शकतात? त्या नक्कीच पूर्णांकामध्ये असू शकतील. तर x आणि y ची व्हॅल्यू समजा x 1 असेल आणि y जर 4 घेतला आपण तर काय होईल? 3 प्लस 3 3 3 येईल, पण 3 जो आहे तो 81 येईल. म्हणजे हे काही शक्य नाही, म्हणजे हे शक्य नाही. तर 2 आणि 3 जर व्हॅल्यू घेतल्या 2 प्लस 3 5 होतात. तर 3 चा स्क्वेअर प्लस 3 चा क्यूब जर केला तर 3 चा स्क्वेअर येतो 9 प्लस 3 चा क्यूब येतो 27 इज इक्वल टू 36 येत आहेत. म्हणजेच x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 3 किंवा याच्या उलट देखील असू शकतं. याच्या उलट म्हणजेच काय होणार आहे? x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2 असू शकते. तर आपल्याला 3x minus y विचारलेला आहे. मग 3x minus y केल्यावर 3 येणार आहे x म्हणजे 3 आणि y म्हणजे 2 म्हणजेच 3 minus 2 1 म्हणजेच येणार आहे त्याची व्हॅल्यू 3 येणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 4. तर याच्या व्हॅल्यू उलट्या घेतल्या असत्या तर 3 - 1 झाला असता आणि तो मग 1/3 झाला असता. तसं काही यामध्ये पर्याय नाहीये, त्यामुळे याचं योग्य उत्तर जे आहे ते असणार आहे 3x minus y is equal to 3 हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 99. मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 103 पट आहे. सध्याचे म्हणजेच आजचे वय जे आहे, इकडे घेऊया मुलगा आणि इकडे घेऊया वडील. मुलाचे वय जे आहे ते वडिलांच्या वयाच्या 103 पट आहे. म्हणजे वडिलांचं वय जर 3x असेल तर मुलाचं वय आहे x आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट आहे. आता हे आजचं झालं. 12 वर्षानंतर काय होईल? 12 साल बाद. 12 वर्षानंतर मुलाचं वय होणार आहे x + 12, वडिलांचं वय होणार आहे 3x + 12 आणि यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. यांचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? x + 12 छेद 3x + 12 इज इक्वल टू काय होणार आहे? 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट असणार आहे. मुलाचे वय वडिलांच्या निमपट म्हणजे त्यांचं गुणोत्तर 1/2 असं असणार आहे. चला तिरकस गुणाकार करूया. 2 याला गुणल्यावर हे झाले 2x + 12 2 झाले 24 इज इक्वल टू हे 1 ला मल्टिप्लाय होतील 3x + 12. हे 2x तिकडे जाऊन मायनस होतील, 12 इकडे येऊन मायनस होतील. 24 मधून 12 गेल्यावर इकडे राहतील 12 आणि 3x - 2x म्हणजेच इकडे राहील x इक्वल टू आला 12. आपल्याला विचारलेलं आहे तर मुलाचे आजचे वय किती वर्ष राहील? मुलाचं आजचं वय x आहे, ते म्हणजेच किती असणार आहे? 12 वर्ष असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 100. सभागृहाच्या पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 24 4 ने वाढल्या, तिसऱ्या रांगेत 28 परत 4 ने वाढल्या. खुर्च्या आहेत. सभागृहात खुर्च्यांच्या एकूण 40 रांगा आहेत, तर 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? दरवेळी 4 वाढत चाललेल्या आहेत, म्हणजे ही एपी आहे. तर यामध्ये पहिली टर्म जी आहे ती आपली a इज इक्वल टू आहे 20. 4 ने फरक वाढत चाललाय, म्हणजे डिफरन्स जो आहे तो आहे 4चा. आणि आपल्याला काढायचे आहेत 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील, म्हणजे आपल्याला n जो आहे तो आहे 28. 28वी टर्म आपल्याला काढायची आहे. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, n टर्म इज इक्वल टू a प्लस n - 1 इंटू d. मग इथे a ची व्हॅल्यू आहे 20. व्हॅल्यूज पुटअप करूया. व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर प्लस 28 - 1 इंटू 4 इज इक्वल टू 20 प्लस 28 - 1 झाले 27 गुणिले 4 इज इक्वल टू 20 प्लस 27 × 54 = 108. 108 अधिक 20 होतात 128. म्हणजेच त्या 28व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असणार आहेत? पर्याय क्रमांक 1 128 खुर्च्या असणार आहेत. चला पाहूयात पुढील प्रश्न. पण हा प्रश्न पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल की 9वी 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स आपलं क्लिअर असणं गरजेचं आहे, जर आपल्याला ही 6वी ते 8वी साठीचा पेपर 2 मॅथमॅटिक्सचा क्लिअर करायचा असेल तर. पाहूयात पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 101. आकृतीत ट्रायंगल MAN मध्ये OM व ON हे अनुक्रमे अँगल AMN आणि ANM चे दुभाजक आहेत. ते इथे दिसत आहेत आपल्याला, दुभाजक आहेत ते दोन्ही. तर अँगल OMN प्लस अँगल ONM बरोबर किती? OMN आणि ONM ह्या दोघांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. सोपा प्रश्न आहे. यामध्ये पहा MAN हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे इथं आपल्याला दाखवलेलं आहे. हा 90 आहे, म्हणजेच या अँगलची आणि या अँगलची मिळून बेरीज किती असणार आहे? 90 असणार आहे. का? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 पैकी हा 90, म्हणजे ह्या दोघांची बेरीज जी आहे
ती असणार आहे 90 म्हणजेच, आणि हा अँगल किती आहे, हा x आणि x म्हणजे हे आहे 2x प्लस हे काय आहेत ओ ओ आहेत म्हणजे हे 2o असे लिहितो o इज इक्वल टू किती येणार आहे 90 डिग्री येणार आहे. पण या ठिकाणी एक माहिती आहे आपल्याला की हे कोण दुभाजक आहेत म्हणजे यांचा निम्मा झालाय यांचा निम्मा झालाय. मग यातला जर आपण 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहतील x प्लस o इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजेच x प्लस o जो आहे इज इक्वल टू हे 2 तिकडे जाऊन भागिले होतील 90 डिवायडेड बाय 2 होतील 45 डिग्री. आपल्याला विचारलेलं तेच आहे की हा x आणि हा o या दोघांची बेरीज किती येईल, ती बेरीज येणार आहे 45 डिग्री जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपण वारंवार भेटत राहू. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 102. 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर 7च्या पटीतील 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या बेरजेसाठी एक साधं सोपं सूत्र मी खूप वेळा सांगितलेलं आहे, ते आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता इथे पहा काय करायचंय, इथे पहिली संख्या काय आहे आपली, आता 7च्या पटीतल्या पहिल्या 19 नैसर्गिक संख्या काढायच्यात. तर 7च्या पटीतली पहिली असणार आहे 7 एके 7 प्लस शेवटची संख्या ती किती असणार आहे 19. 19 7 होतात 133 हे झाले भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहे, तर या 19 संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. तर ही काढत असताना पहा 133 अधिक 7 होतील 140 छेद 2 गुणिले 19. 140 छेद 2 म्हणजेच हे होणार आहे 70 गुणिले 19 पुन्हा एकदा 19 7 133 आणि हा 0 हे त्यांची बेरीज जी आहे ती येणार आहे 1330 जो की आहे पर्याय क्रमांक 2. हा फॉर्म्युला खूप सोपा आणि खूप ठिकाणी कामाला येणार आहे. क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची बेरीज असू द्या, विषम संख्यांची बेरीज असू द्या, 7च्या पटीतील येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज असू द्या, 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी हा एकच फॉर्म्युला वापरून आपण ही क्रमाने येणारी बेरीज काढू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 103. खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे. सापेक्ष मूळ म्हणजे सहमूळ संख्यांची को-प्राइम शोधायचे आपल्याला. को-प्राइम्स कोणते असतात की त्या दोन संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो. तर आता 187 आणि हे 153 हे आहेत का, तर यासाठी पाढेपाठ असणं गरजेचं आहे. संख्या पाहिली की लक्षात आले पाहिजे साधारण ही कोणाच्या पाड्यात आहे. आता इथं पहिल्या लक्षात येते की 17च्या पाड्यात हे आहेत. 17 9 153 होतात. हे 17च्या पाड्यात आहेत का, तर 17 एके 17 राहिला 1 17 एके 17 या दोघांनाही 17 ने भाग जातो म्हणजे ही जोडी सहमूळ होऊ शकत नाही. चला दुसरा पर्याय पाहूया, तो आहे 78 आणि 143. तर आता 78 आणि 143 यामध्ये जर पाहिले तर 78 ला 13 ने भाग जातो, 13 78 याला 13 ने जातो का, 13 एके 13 आणि परत 13 एके 13 दोघांनाही 13 ने भाग जातोय म्हणजे ही जोडी सुद्धा सहमूळची होऊ शकत नाही. 75 आणि 28 मध्ये जर पाहिलं तर 7 5 12 3 आणि 5 ने याला भाग जातो, 3 आणि 5 ने 28 ला भाग जात नाही म्हणजे ही जोडी जी आहे ही सहमूळ संख्यांची जोडी असणार आहे, कारण यामध्ये कोणीही सामायिक विभाजक नाही. 152 आणि 247 यांचं जर पाहिलं तर या दोघांना भाग जायला हे 19च्या पाड्यामध्ये येतात. 19 8 152 होतात आणि इथं 19 ने भाग दिला तर 19 एके 19 आणि 19 त्रिक 57 म्हणजे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी होऊ शकत नाही, कारण यांना एक सोडून दुसरा सामायिक विभाजक आहे. पण 75 आणि 28 ला मात्र एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नाही म्हणजेच त्यांचा मसावी जो आहे तो एक आहे. अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतो आपण. क्रमाने येणाऱ्या दोन संख्या या नेहमी सहमूळ संख्या असतात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 104. चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे तर त्याच्या लहान कोनाचे माप किती हे आपल्याला विचारलेलं आहे. चक्रीय समलंब चौकोन म्हणजेच काय की ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर असतात. आणि एक पहा की चक्रीय समलंब चौकोन जो आहे हा नेहमी समद्विभुज समलंब चौकोन असतो. समद्विभुज समलंब चौकोन का, तर या दोन बाजू एकमेकींना समांतर असतात त्यामुळे हा तयार होतानाच समद्विभुज समलंब चौकोन तयार होतो. म्हणजेच हे पायालगतचे कोन जे आहेत हे दोन कोन एकरूप असतात, तसेच इथे हे वरचे जे दोन कोन आहेत हे देखील एकरूप असतात. आता यामधले कोणतेही दोन कोन आपण पकडूया की हा x असेल तर हा होणार आहे 3x कारण 3 पट सांगितलेला आहे. तसंच हा x असेल तर हा पण होणार आहे 3x. आता यात कोणतीही प्रॉपर्टी वापरा की सम्मुख कोन जे आहेत ते एकमेकांचे पूरक कोन असतात, किंवा हा जर समद्विभुज समलंब चौकोन असेल
तर हा कोण आणि हा कोण या दोघांची बेरीज सुद्धा नेहमी किती असते 180 असते. म्हणजेच आपल्याला इथं समीकरण मिळतं 3x + x = 180 डिग्री. म्हणजेच 4x = 180 येणार आहेत. x येणार आहे 180/4 म्हणजेच 45 अंश. आपल्याला विचारलेला आहे लहान कोण किती, तर लहान कोण जो आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक 4, त्याचं माप असणार आहे 45 अंश. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 105. 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे? तर चा ज्याला लागला तो छेदात येणार आहे. एक दिवस म्हणजे त्याचे झाले 24 तास आणि या 24 तासाच्या शेकडा किती आहेत? हे 5 तास 20 मिनिटे. आता 5 तास 20 मिनिटांचे आपल्याला मिनिट करून घ्यावे लागतील. 6 पंचे 30 आणि हे 300 आणि हे 20 320 हे झाले 320 मिनिटं. हे 24 तासांचे पण मिनिट करायचे असतील त्याला आपल्याला काय करावं लागेल? 60 ने गुणावं लागेल. आणि आपल्याला काढायला लावलेली आहे याची शेकडेवारी काढायला लावलेली आहे. 100ला छेद काय नाही म्हणजे 1 आहे. इथे पहा 0 0 गेले. इथे भाग जाणार आहे 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. त्यानंतर 4 आणि 6 ला जाईल 2 दुणे 4 आणि 2 त्रिक 6. वर काय राहिले आता 2 गुणिले 100 म्हणजेच राहिले 200 छेद खाली राहिले 3 गुणिले 3 म्हणजे 9. 200 छेद 9 लाच आता आपल्याला पूर्णांकयुक्त किंवा अपूर्णांकामध्ये त्याचा रूपांतर करूया. देऊया भाग. इथं होतील 9 दुणे 18 राहिले 2 परत 9 दुणे 18 परत राहिले 2/9 टक्के म्हणजेच 22.2/9% जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं असणार आहे योग्य उत्तर. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 106. x = √3, y =√6 आणि z =4√7 आहे. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता हे असं मांडल्यानंतर आपण तर यांचं स्क्वेअर रूट क्यूब रूट काढू शकत नाही. मग आपण काय करायचं? तर याला मी लिहिताना आता असं लिहून घेतो. x स्क्वेअर रूट म्हणजे 3½ आहेत. y क्यूब रूट घनमूळ म्हणजे 6चा 1/3 आहे आणि z आहे 7चं चौथं मूळ म्हणजे 7/1/4 आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय? तर ह्या 2, 3 आणि 4 या तिघांचाही लसावी काढायचा आहे जेणेकरून आपण यांची व्हॅल्यू जी आहे ती पूर्णांकात काढू शकतो. तर यांची व्हॅल्यू पूर्णांकात काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे 2, 3 आणि 4 या तिघांचाही लसावी जो आहे तो येतो 12. तर याचा लसावी 12 येणार आहे. तर आपण यातल्या x y z तिघांचाही 12वा घात काय येईल तो काढूया. मग इथे पहा x⁻12 येणार आहे 3½ म्हणजे इथे काय होणार बेसक 12 3चा 6वा घात 3चा 6वा घात जर केला तर तो येतो 729. इथे y⁻6/3 आहे. y⁻12 करूया आणि 6⁻1/3 जे आहे याचा पण 12वा घात करूया. म्हणजेच इथं y⁻12 जे आहेत याची व्हॅल्यू येणार आहे 3 चौक 12 म्हणजे 6⁻4 आणि 6⁻4 चीच व्हॅल्यू जी येणार आहे 6चा वर्ग 36 आणि 36चा परत वर्ग होणार आहे म्हणजे तो येतो 1296. त्यानंतर आता झेडचं पण तेच करायचं आपल्याला. z⁻12 करायचंय ते येणार आहे 7⁻1/4 म्हणजे z⁻12 जे आहे त्याची व्हॅल्यू येणार आहे 4 त्रिक 12 म्हणजे 7चा क्यूब म्हणजे 7चा घन जो आहे तो येतो 343. आता आपल्याला x⁻12 ची व्हॅल्यू माहित आहे, y⁻12 ची व्हॅल्यू माहित आहे आणि z⁻12 ची व्हॅल्यू पण माहित आहे. आता याच्यावरून आपण कम्पेअर करू शकतो. तर यामध्ये दिसतोय आपल्याला y सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल आहे x आणि त्याच्यापेक्षा लहान आहे तो म्हणजे आहे z. म्हणजे y is greater than x is greater than z. y x z y x z y x z पर्याय यामध्ये नाही. हा देखील प्रश्न चुकलेला होता. यामध्ये इथे z आणि x ऐवजी y x आणि z असं असणं अपेक्षित होतं, त्यामुळे हा प्रश्न चुकलेला होता. चला पाहूया पुढील प्रश्न. पण आपल्या लक्षात आलं असेल असं जर आलं तर त्याला सिम्प्लिफाय कसं करायचं आहे ते. चला पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 107. पुढे आहे प्रश्न क्रमांक 107. बाजूच्या आकृतीत चौरसात अंतर्लिखित वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? अतिशय सोपा साधा सरळ प्रश्न होता. वर्तुळाची त्रिज्या 10 आहे. त्रिज्या वर्तुळाची 10 आहे म्हणजेच वर्तुळाचा व्यास जो आहे तो असणार आहे 20 म्हणजेच या चौरसाची बाजू असणार आहे 20. आता आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ते कसं काढणार? चौरसाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे, तो म्हणजे आहे बाजूचा वर्ग म्हणजेच तो होणार आहे 20चा वर्ग वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r स्क्वेअर. पाय म्हणजेच 22/7 आणि r स्क्वेअर. r किती आहे? वर्तुळाची त्रिज्या 10 आहे. 10चा वर्ग 100 होणार आहे. 20चा वर्ग झाला हा 400
आणि इथे हे जर सोडवलं आपण, आता इथे पहा 22/7 जर व्हॅल्यू घेतली तर आपल्याला ते कॅल्क्युलेशनला क्रिटिकल होतंय. मग त्यापेक्षा मी काय करतो, इथं पायची जी व्हॅल्यू आहे ती घेतो 3.14. ही जर 3.14 घेतली तर 3.14 मल्टिप्लाइड बाय 100 झाले हे 314 आणि 400 मधून 314 गेल्यानंतर राहतात 314 आणि 6 20 म्हणजे 86. म्हणजेच ते जे क्षेत्रफळ आहे रेखांकित भागाचं ते असणार आहे 86 चौरस सेंटीमीटर. तर पायची व्हॅल्यू यांनी दिली नव्हती, पण आपल्या सोयीनुसार आपण कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी पायची व्हॅल्यू ही वापरली. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 108. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती विचारलेला आहे. हा एक चौरस आहे आणि ह्या चौरसाची परिमिती जी आहे ती 24 आहे. तर याची बाजू किती असणार आहे, 6 असणार आहे. 6 चौक 24 होतात माहिती आपल्याला. आता विचारलेली आपल्याला कर्णाची लांबी किती, याच्या कर्णाची लांबी किती. तर पायथागोरस वापरून या कर्णाची लांबी काढू शकतो किंवा आपलं पाठ असेल तरी देखील आपल्याला माहित असेल की चौरसाचा कर्ण जो आहे तो हा बाजू गुणिले वर्गमुळात 2 एवढा असतो. म्हणजे याचं उत्तर 6 वर्गमुळात 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. कसा येतो तो 6 वर्गमुळात 2, तर कर्ण वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग येणार आहे. म्हणजेच हा काय आहे 6चा वर्ग गुणिले 2 आहे. त्याचं जर वर्गमूळ घेतलं आपण कर्ण किती, तर 6चं वर्गमूळ येणार आहे 6च्या वर्गाचं वर्गमूळ येणार आहे 6 आणि 2चं वर्गमूळ येणार आहे वर्गमुळात 2. म्हणजेच कर्ण जो आहे तो असणार आहे 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 109. 6 मीटर व 4 मीटर उंचीचे खांब एकमेकांपासून 25 मीटर अंतरावर आहेत. असा एक खांब आहे 6 मीटरचा आणि दुसरा एक खांब जो आहे तो याच्यापासून आहे 25 मीटर अंतरावर आणि त्याची उंची आहे 4 मीटर. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी जोडणाऱ्या रेषांच्या छेदनबिंदूंची उंची किती विचारले. या रेषेचं वरचं टोक याच्या पायाला जोडणं आणि या रेषेचं वरचं टोक या पायाला जोडणं. तर यांचा जो छेदनबिंदू येईल याची उंची किती ही आपल्याला विचारलेली आहे. ही उंची आपण x म्हणूया. ही उंची आपल्याला काढायची. तर ही काढत असताना दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर काय, हा जो त्रिकोण आहे पूर्ण होणारा हा मोठा त्रिकोण आणि हा लहाना त्रिकोण हे दोन्ही काय आहेत समरूप आहेत, सिमिलर ट्रायंगल्स आहेत ते. तसंच इथं सुद्धा हा मोठा त्रिकोण आणि इकडे होणारा हा छोटा त्रिकोण हे पण सिमिलर ट्रायंगल्स आहेत. याचा वापर करून आपण सिमिलॅरिटी त्यांच्या समान बाजू मांडून याला y मांडलं आणि त्याला 25 वजा y होतील असं करून जर इक्वेशन मांडले तरी देखील हे सोडवता येईल. ते सोडवण्याची अजून एक सोपी ट्रिक आहे की जर तुम्हाला ही उंची काढायची असेल तर ही उंची नेहमी काय असते, h इज इक्वल टू असते h1 h2 अपॉन h1 प्लस h2. म्हणजे मधलं अंतर काहीही असू द्या काही फरक पडत नाही. हे 25 नाही, हे 1 किलोमीटर जरी असलं अंतर तरी सुद्धा ही जी उंची आहे ही नेहमी काय असते h1 h2 अपॉन h1 प्लस h2. h1 म्हणजे ही पहिली हाईट झाली आपली आणि ही झाली दुसरी हाईट h2. मधलं अंतर मॅटर करत नाही. फक्त दोन्ही खांब काय पाहिजेत, लंब पाहिजेत आणि त्यांची वरची टोकं खालच्या टोकांना जोडलेली पाहिजेत. त्या प्रत्येक वेळी हा फॉर्म्युला आपल्याला कामाला येणार आहे. मग इथं 6 आणि 4 आहे म्हणजेच इथे होईल 6 गुणिले 4 छेद 6 अधिक 4. 6 गुणिले 4 होता 24 भागिले 6 4 10, 24 भागिले 10 म्हणजेच त्याची जी उंची आहे ती येणार आहे किती 2.4 मीटर्स, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण पेपर 2 चे गणिताचे पुढचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 110. साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयांचे कर्ज घेतले. नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 ने व तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5 ने कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर सगळ्यात पहिलं बेसिक म्हणजे जो प्रिन्सिपल आहे तो आहे 60,000, मुद्दल आहे 60,000 आणि व्याजाचा दर जो आहे तो आहे 11%. आता हे सोडवताना आपण पहिल्या वर्षाचं, दुसऱ्या वर्षाचं, तिसऱ्या वर्षाचं काढूया आणि त्याची टोटल करूया. पहिल्या वर्षाचं व्याज ते काय होणार आहे, मुद्दल 60,000 गुणिले दर आहे 11 गुणिले पहिलं वर्ष भागिले 100. 1 2 गेले, 11 × 66 वर 2 0 6600. हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज.
दुसऱ्या वर्षाचं व्याज काढूया. दुसऱ्या वर्षी मुद्दल पुन्हा 60,000, कारण हे सरळ व्याजाने आहे, इथं दिलंय सरळ व्याजाने, चक्रवाढ नाही. दुसऱ्या वर्षी 0.5 ने व्याजदर कमी होणार आहे, म्हणजेच व्याजदर असणार आहे 10.5 गुणिले एकच वर्षाचं काढायचंय आपल्याला, दुसऱ्या भागिले 100. 1 2 1 2 0 गेले. आता 105 गुणिले 6 करायचंय आपल्याला. आता पहा, हे करत असताना 600 गुणिले 10.5 करायचंय. 600 गुणिले 10.5. हा एक शून्य मी इथून कट करतो आणि हा पॉईंट जो आहे तो एक घर पुढे नेतो, म्हणजेच हे होणार आहेत 60 गुणिले 105. म्हणजेच हे किती झाले, 100 सक 600 आणि 5 सक 30, 630 आणि हा एक शून्य, 6300 झाले. आता काढूया तिसऱ्या वर्षाचं व्याज किती होतं ते. तिसऱ्या वर्षीचं व्याज काढण्यासाठी मुद्दल आहे 60,000. दर तिसऱ्या वर्षी 10.5 वरून किती होणार आहे, 10 होणार आहे, गुणिले 1 वर्षाचं काढायचंय भागिले 100. हा एक 0 गेला, हा एक गेला, हे आलं 6,000 रुपये व्याज. तर पहिल्या वर्षी आहे 6,600, दुसऱ्या वर्षी आहे 6,300, तिसऱ्या वर्षीचं व्याज आहे 6,000. व्याजांची जर टोटल केली तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18. इंटरेस्ट जो आहे 18,000 आणि हे 600 आणि 300 900. 18,900 हे झालं व्याज. मुद्दल जी आहे ती आहे 60,000, व्याज जे आहे ते झालं 18,900. म्हणजे टोटल द्यावी लागणारी रक्कम जी अमाऊंट आहे ती असणार आहे 60,000 अधिक 18,000, म्हणजेच 78,900 रुपये बँकेला परत करावे लागतील या साहिलला. 78,900 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 111. 8 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. तर समद्विभुज त्रिकोण कशाला म्हणायचं हे पहिलं समजावून घ्या. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या दोन बाजू ह्या समान लांबीच्या असतात. आता या समद्विभुज त्रिकोणाचा पाया दिलेला आहे आपल्याला 8. क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आपल्याला माहित पाहिजे उंची काढायची. त्याची परिमिती आपल्याला दिलेली आहे 0.18 मीटर. आता 0.18 मीटर याचे जर सेंटीमीटर केले तर ते होणार आहेत 18 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटर याची परिमिती आहे. पैकी 8 हा पाया आहे. मग 18 वजा 8 राहिले 10. 10 काय असणार आहे, ह्या दोघांची बेरीज 10 असणार आहे, कारण एकूण परिमिती 18 आहे. 10 असेल तर हे झाले 5 आणि ही बाजू झाली 5. 5 आणि 5 10 आणि 8 18 सेंटीमीटर झाली परिमिती. आता इथं आपल्याला तिन्ही बाजू मिळाल्या. याच्यावरून एक क्षेत्रफळ काढू शकतो, पण ते फार किचकट होईल हिरोनचं सूत्र वापरायला. त्यापेक्षा काय करूया आपण, या समद्विभुज त्रिकोणाची उंची इथे ड्रॉ करूया. आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये जो शिरोलंब असतो हा त्या कोणाचा कोण दुभाजक असतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे पाया दुभागला जातो. जे हे 8 आहेत तर हे 4 होणार आहेत आणि हे पण 4 होणार आहेत. आता इथे काटकोन त्रिकोण तयार होतो आणि या काटकोन त्रिकोणामध्ये हे पायथागोरसचं त्रिकूट होतं. इथं 3 4 5, ही उंची जी आहे ही उंची होणार आहे 3. आता या समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणं सोपं झालं. ते काढण्यासाठी काय असतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे झालं सूत्र. 1/2 गुणिले पाया किती आहे, 8 आहे माहिती आहे आपल्याला, आणि उंची आता आपण काढली पायथागोरसच्या प्रमेय वापरून, ती आहे 3. 2 के 2 बेचोक 8 आणि 4 त्रिक झाले 12 चौरस सेंटीमीटर. हे असणार आहे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 112. आकृतीमध्ये mn वर्तुळाचा व्यास, mn जो आहे तो वर्तुळाचा व्यास आहे, ठीक आहे, वर रेषा am ही स्पर्शिका आहे. am ही स्पर्शिका आहे. जर an बरोबर 25, an जो आहे टोटल हा आहे 25, AD बरोबर 9 सेंटीमीटर, ही AD जी आहे ही आहे 9, तर वर्तुळाची त्रिज्या किती आपल्याला विचारलेली आहे. वर्तुळाची त्रिज्या, आपल्याला या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. आता हे काढण्यासाठी आपल्याला एक माहित आहे की स्पर्शिका आणि त्रिज्या या काटकोनामध्ये एकमेकांना स्पर्श करत असतात. आता पण आपल्याला एवढंच माहिती आहे, ही बाजू माहित नाही, आणि त्यावरून आपण पायथागोरस वापरून व्यास काढला असता आणि त्याची निम्मी त्रिज्या काढली असती. इथे आपल्याला कामाला येणार आहे ते म्हणजे स्पर्शिका छेदिका प्रमेय. स्पर्शिका छेदिका प्रमेय काय आहे, तर या am चा स्क्वेअर इज इक्वल टू असतो an मल्टिप्लाइड बाय AD. मग am चा स्क्वेअर किती येणार आहे, an आहे 25 गुणिले AD 9, 25 गुणिले 9 होतात 225. हा झाला am चा स्क्वेअर 225 आहे. म्हणजेच am इज इक्वल टू किती येणार आहे, am इज इक्वल टू आलं 15.
15चा वर्ग होतो 225. AM आली 15. आता आपली AM आली 15. आता हे 15 आहेत, हे 25 आहेत, तर MN किती येईल? तर आपल्याला इथं पायथागोरसचं त्रिकूट कामाला येणार आहे. त्यासाठी आपण बेसिक त्रिकूट लक्षात घ्या. ते आहे 3, 4, 5. तर 15, तर 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. हे झालं पायथागोरसचं त्रिकूट. आता 15, 20, 25 हे त्रिकूट आहे. तर MN किती येणार आहे? 20 येणार आहे. MN आली आपली 20. MN जर 20 आहे, पूर्ण MN आहे 20, हा आहे वर्तुळाचा व्यास. तर वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे? 10, 10. त्रिज्या आली 10 सेंटीमीटर, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर आहे. 6वी ते 8वी साठीचा पेपर 2 जर क्रॅक करायचा असेल तर 10वी पर्यंत गणित आपलं क्लिअर असणं गरजेचं आहे. हे आपल्याला या उदाहरणांमधून तरी लक्षात येत असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 113. एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. विद्यार्थी आहे 36 विद्यार्थी आणि त्यांचं सरासरी वय जे आहे ते सरासरी वय आहे 14 वर्ष. वर्ग शिक्षक मिळविल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते. वर्ग शिक्षक जर ऍड झाले तर सरासरी जी आहे ती +1 होते. जे सरासरी किती होणार आहे? +1 होऊन 14 + 1 = 15 होणार आहे नवीन सरासरी. तर शिक्षकांचे वय किती वर्ष आहे? आता हे समीकरण मांडून सोडवायचं असेल तरी पण सोडवता येईल, पण त्याच्यामध्ये वेळ खूप जाईल. एवढा वेळ नाही आपल्याकडे. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. सरासरी म्हणजे काय असते? सगळ्यांच्या वयांची बेरीज भागिले एकूण विद्यार्थी संख्या असते. इथे वर्ग शिक्षक नवीन आल्यामुळे काय झालं? तर ह्या 36 विद्यार्थ्यांची सरासरी जी 14 होती ती 15 झाली. मग वर्ग शिक्षकांनी काय केलं? तर 1 ने सरासरी वाढते, म्हणजे ह्या 36 विद्यार्थ्यांचं वय प्रत्येकी 1 ने वाढवलं, तेव्हा सरासरी 1 ने वाढली. आणि जी नवीन सरासरी झाली ते 15 वर्ष सुद्धा या वर्ग शिक्षकांकडे होते स्वतःचे. म्हणजे वर्ग शिक्षकांचे 15 अधिक ह्या विद्यार्थ्यांची वाढवलेली सरासरी प्रत्येकी 1 ने वाढवली, म्हणजे ही 36 वर्ष. 36 + 15 होतात 51, की जे असणार आहे त्या शिक्षकांचं वय, जो आहे पर्याय क्रमांक 4. लॉजिक लक्षात आलंय का? पहा, 36 विद्यार्थ्यांची सरासरी 14 होती. वर्ग शिक्षक आल्यामुळे ती सरासरी झालेली आहे 15, 1 न वाढली. मग वर्ग शिक्षकांनी काय केलं? ते स्वतःचे 15 तर घेऊनच आले नवीन सरासरीचे, पण त्यांनी या 36 मुलांची वय 1-1 वर्षांनी वाढली आहेत. म्हणजे ते 36 यांचे वाढवले, ते 36 अधिक नवीन सरासरीचे त्यांचे स्वतःचे 15, असं त्यांचं वय जे आहे ते होणार आहे 51 वर्ष. तर हे उदाहरण असं जर लॉजिक न सोडवलं तर तोंडी सोडवता येत आहे. असं नसेल सोडवायचं तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता? 36 × 14 करा, आधीचं विद्यार्थ्यांचं वय येईल, अधिक वर्ग शिक्षकांचं वय त्यात x ऍड करा, बरोबर 37 × 15 नवीन सरासरी येईल. वर्ग शिक्षक धरून 37 जण होतील गुणिले 15, आणि ते करून x ची व्हॅल्यू काढू शकाल. आणि त्यापेक्षा हे लॉजिक जे आहे हे सोपं आहे आणि त्याच्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 114. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट झाल्यास शेकडा नफा किती होईल? खरेदी, विक्री आणि नफा दिलेला आहे. चला ते मांडूया. खरेदी, विक्री आणि नफा. तर खरेदी सुरुवातीला आपण समजूया 100 होती आणि विक्री किंमत जी होती ती x होती. तर नफा किती होणार आहे? विक्री वजा खरेदी म्हणजेच x - 100 होणार आहे. आता काय झालं? विक्री किंमत दुप्पट केली. विक्री किंमत दुप्पट केली, खरेदी किंमत आहे तीच म्हणजे 100च राहणार आहे. तेव्हा नफा किती होईल? 2x - 100 होईल. 2x - 100 होईल. हा झाला नफा 2x - 100. हा नवीन नफा आहे आणि हा आधीचा नफा आहे. आता याच्यामध्येच आपण समीकरण मांडू शकतो. ते कसं मांडू शकतो समीकरण? तर हा जो नफा आहे हा आधीच्या नफ्याच्या तिप्पट झालेला आहे असं इथं सांगितलंय आपल्याला. विक्री किंमत दुप्पट केल्यामुळे नफा जो आहे तो तिप्पट झालेला आहे. म्हणजेच 2x - 100 = 3 × x - 100. आधीच्या नफ्याच्या तिप्पट नफा झाला. हे सोडूया. 2x - 100 = हे 3x - 300. आता ते निगेटिव्ह 300 इकडे येऊन पॉझिटिव्ह होतील, हे 2x तिकडे जाऊन मायनस होतील, म्हणजे हे होतील 300 - 100 = 3x - 2x. म्हणजेच x येणार आहे 200. x ची किंमत आली 200. आता ही 200 किंमत जी आहे ती आपण या आपल्या मूळ ट्रान्झॅक्शन मध्ये टाकूया, कारण आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे मूळ याच्यामध्ये. तर इथे x म्हणजेच विक्री किंमत जी आहे ती होणार आहे 200 आणि नफा जो होणार आहे 200 वजा 100 म्हणजे 100 रुपये नफा होणार आहे. पहा, 100 ला 100 नफा झाला म्हणजेच यामध्ये नफा झालेला आहे 100% नफा झालेला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 115.
सायलीला फेब्रुवारी 2014 ची मजुरी 18,200 रुपये मिळाली. तिला आणखी 14,950 रुपये मिळण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल? आता पहा, फेब्रुवारी 2014 हे लीप वर्ष आहे का? नाही, कारण त्याला 4 ने भाग जात नाही. म्हणजेच 28 दिवसांची मजुरी मिळालेली आहे 18,200 रुपये. तर 14,950 रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल? त्रैराशिक मांडले, हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे. इथे काय होणार आहे? x गुणिले 18,200 बरोबर 28 गुणिले 14,950. हे 18,200 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. म्हणजेच x इज इक्वल टू येणार आहे 28 गुणिले 14,950 भागिले 18,200. चला आता कॅल्क्युलेशन झटपट करायचे तर आपल्याला इथं 0 0 गेले तर आपण सुरुवातीला काय करूया? 5 ने भाग देऊन टाकूया याला. 5 त्रिक 15, त्यानंतर 5 सक 30 आणि 5 चोक 20 आणि 5 ने याला भागूया. 5 दुने 10, 5 9 45, 5 9 45. 28 आणि 364, 64 28 म्हणजे 4 ने भाग जाईल. 4 9 36, 4 1 4, 4 7 28, 91 आणि 7 ला 7 1 7, 7 13 91, 13 7 91 होतात आणि 13 ने 299 ला भागायचे आपल्याला. 299 भागिले 13 हा भागाकार करूया. 13 1 13, 13 दुने 26, राहिले 3, 13 39 म्हणजे उत्तर आलं किती? 23. x ची व्हॅल्यू आली 23, म्हणजे तिला अजून 23 दिवस काम करावं लागेल तेवढी मजुरी मिळवण्यासाठी. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 116. धातूच्या भरीव लंबचितीचा पाया काटकोन त्रिकोण असून, पहा लंबचिती आहे आणि तिचा जो पाया आहे तो आहे काटकोन त्रिकोण. असा काटकोन त्रिकोण जो आहे त्या लंबचितीचा पाया. ही चिती म्हणजेच कशी असणार आहे? अशी चिती असणार आहे. ही चिती म्हणजे काय असते? तिचा बेस आणि त्याचा टॉप जो आहे तो सेम असतो. हा असा असणार आहे काटकोन त्रिकोण आणि ही अशी त्रिकोणी उभी चिती असणार आहे. त्याचा कर्ण 61 सेंटीमीटर आहे. हा जो काटकोन त्रिकोण आहे याचा कर्ण 61 सेंटीमीटर आहे व एक बाजू 11 सेंटीमीटर आहे. एक बाजू जी आहे ती 11 सेंटीमीटर आहे. 45 सेमी उंची असणाऱ्या लंबचितीला वितळून, हिची उंची जी आहे ही आहे 45, हिला वितळवायचंय, मेल्ट करायचंय. 10 सेमी व्यास व 21 सेमी उंची असणाऱ्या किती वृत्तचिती तयार होतील? म्हणजे इथं काय असणार आहे? या वृत्तचिती किती तयार होतील हे आपल्याला मोजायच्या आहेत. तर त्या काढण्यासाठी काय करणार आपण? या लंबचितीच्या घनफळाला आपण त्या वृत्तचितीच्या घनफळाने भागणार आहोत. तर हा भागाकार करताना या लंबचितीचं जे घनफळ आहे ते काय असणार आहे? खालच्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची आणि याला आपण गुणणार आहोत या लंबचितीच्या उंचीने, म्हणजे ह्या मोठ्या हाईटने, आणि याला भागिले होणार काय आहे? तर त्या वृत्तचितीचं घनफळ की ज्याचं सूत्र असतं पाय r स्क्वेअर h असतं. तर यामध्ये व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या आहेत. पुटअप करण्यासाठी 1/2 काटकोन त्रिकोणाचं चाललंय आता पाया. बेस आपल्याला माहिती इथे किती? 11 आहे आणि हा 61 हा त्याचा कर्ण आहे. पाया गुणिले उंची करायची म्हणजे इथं पुन्हा पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला पाहावं लागेल. ते असतं 11 60 61. म्हणजेच पाया जर 60 असेल तर उंची असणारे या काटकोन त्रिकोणाची 11. 60 गुणिले 11 हे झालं त्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ. याला उंचीने गुणल्यानंतर याचं घनफळ येणार आहे. म्हणजे याला उंचीने या 45 ने गुणलं भागिले, तर पायची किंमत टाकूया आपण 22/7. आता जी वृत्तचिती आहे तिचं काय सांगितलेलं आहे? 10 सेमी व्यास. व्यास 10 सेंटीमीटर आहे म्हणजे त्याची त्रिज्या किती असणार आहे? 5 असणार आहे. 5चा वर्ग करायचा आहे, तो होणार आहे 25 गुणिले उंची. वृत्तचितीची उंची किती सांगितलेली आहे? ती आहे 21. ही झाली वृत्तचितीची उंची. आता हे सोडूया आणि उत्तर काढूया. तर हे सोडवत असताना पहिल्यांदा तर काय करावं लागेल आपल्याला? 5 ने भाग देऊ. 5 5 25, 5 9 45. त्यानंतर इथे अजून या 2 ने भाग जायला 2 30 60. आता वर काय राहिलं ते पाहूया, खाली काय राहिलं ते पाहूया आणि मग एकत्रित भाग देऊया. वर राहिलेले आहेत आपले आता 30 गुणिले 11 गुणिले 9. हे झाले 30 गुणिले 11 गुणिले 9 आणि छेदामध्ये जे राहिलेले आहेत त्या 7 ने भाग जाईल. 7 1 7, 7 3 21. 22 गुणिले 5 गुणिले 3 राहिले खाली. 22 गुणिले 5 गुणिले 3. आता पटपट भाग देऊया. 11 1 11, 11 2 22. त्यानंतर 5 ने 5 36, 2 ने 2 त्रिक 6 आणि ह्या 3 ने 3 त्रिक 9. राहिले काय?
3 गुणिले 3 9, म्हणजे अशा किती वृत्तचिती तयार होतील? 9 वृत्तचिती तयार होणार आहेत. कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. इथे आपल्याला जस्ट कॅल्क्युलेशन करायचे आहेत. या लंबचितीला आपल्याला काय करायचंय? याच्या घनफळाला वृत्तचितीच्या घनफळाने भागायचे फक्त, आणि आपल्याला अंतिम उत्तर मिळणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 117. तो काय पहा, 6x² - xy इज टू म्हणले, त्याला मी छेदात लिहितो 2xy - y² इज इक्वल टू 6:1 आहे, म्हणजे 6/1 आहे. तर x:y किती हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे काय करूया? तिरकस गुणाकार करूया. या 1 ने याला गुणल्यानंतर हे येणार आहे 6x² - xy इज इक्वल टू, या 6 ने याला गुणल्यावर 6 दुने 12xy आणि 6 गुणिले y चा स्क्वेअर होणार आहे -6y². सगळे एका बाजूला घेऊया. आता हे 6x² - xy हे -12xy आणि हे इकडे होणार आहे +6y² इज इक्वल टू आले 0. आता इथे xy आणि 12xy होणार आहे 13xy, म्हणजे 6x² - 13xy + 6y² इज इक्वल टू 0. आता इथे 6 गुणिले 6 होतात 36. 36 ला आपल्याला असे फोडायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी जी आहे ती आली पाहिजे -13. तर -13 येण्यासाठी 36 ला आपण काय फोड करू शकतो? तर 9 चोक 36. तर -9 आणि -4 केले तर त्यांची बेरीज येणार आहे -13, आणि -9 आणि -4 चा गुणाकार जो आहे तो येणार आहे +36. चला तर मग ते मांडून घेऊया. 6x² - 9xy - 4xy + 6y² इज इक्वल टू 0. काय झालं? 9 चोक 36 येणार आहेत आणि पॉझिटिव्ह. इथे 36 का? या 6 ने आपण या 6 ला गुणत असतो, आणि 9 आणि 4 होणार आहेत. इथे -13xy येणार आहेत. चला यामध्ये आता कॉमन काढूया आणि सोडूया. यामध्ये कॉमन निघेल आपल्याला 3x, ब्रॅकेटमध्ये राहणार आहे 3 दुने 6 2x - 3y, आणि इथून कॉमन निघणार आहे 2y, ब्रॅकेटमध्ये राहील 2x - 3y. मायनस कसे राहिले? इज इक्वल टू 0. मायनस कसे राहिले? निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहेत. आता या दोन्हीतून 2x - 3y हा ब्रॅकेट कॉमन निघेल, 2x - 3y. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे 3x - 2y इज इक्वल टू 0. यातून दोन कंडिशन होतात. एक तर होतीये 2x - 3y इक्वल टू 0 किंवा 3x - 2y इक्वल टू 0. याचाच अर्थ झाले इथं 2x इक्वल टू 3y, y ला इकडे आणा, 2 ला तिकडे न्या, x/y होतील 3/2, किंवा इथे काय होईल 3x इक्वल टू 2y, y ला इकडे आणा आणि ह्या 3 ला तिकडे न्या, x/y होतील 2/3. दोन शक्यता आहेत. 3/2 येऊ शकतं किंवा 2/3 येऊ शकतं. म्हणजेच यावरून असणारा पर्याय यामध्ये एक आहे 3:2. 3:2 म्हणजेच हे आहे 3/2, जो की आहे पर्याय क्रमांक 1, जो आपला याच्यावरून आलेला आहे. समीकरण सोडवायचे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 118, आणि हा जो प्रश्न आहे हा आलेखावर आधारित आहे. तर पाहूया काय आहे प्रश्न. कोणत्या वर्षी भाताच्या उत्पादनाचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त होते? आपल्याला शेकडा प्रमाण काढायचंय, आणि ते शेकडा प्रमाण जर आपण ग्राफ मध्ये पाहिलं तर आपल्याला फक्त प्रमाण दिसेल, शेकडा दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला आधी व्हॅल्यूज पाहाव्या लागतील किती आहेत त्या, आणि आपल्याला कुणाचं काढायचंय? भाताचं प्रमाण काढायचंय. तर भात इथे आहे, किती आहे तो? 35. इथे भात आहे 40, इथे भात आहे 30, आणि इथे भात आहे 45. आता हा किती पैकी आहे ते आधी पाहावं लागेल. हा टोटल आहे 65 पैकी, इथे आहे हा टोटल 70 पैकी, इथे आहे हा 65 पैकी, आणि इथे आहे हा 85 पैकी. आता आपल्याला शेकडा प्रमाण काढायचंय ह्या भाताचं टोटलशी. मग टोटलची काढत असताना हे काय होणार आहेत? 35 65 पैकी, पुढे आहेत 40 70 पैकी, त्यानंतर आहेत 30 65 पैकी, आणि शेवटी आहेत 45 85 पैकी. आता पहा, याचं शेकडा प्रमाण काढायचं आपल्याला. म्हणजे थोडक्यात या प्रत्येकाला 100 ने गुणले की आपल्याला शेकडा प्रमाण मिळणार आहे. थोडक्यात हे एक प्रकारचे अपूर्णांक आहेत, आणि यातला आपल्याला मोठ्यात मोठा अपूर्णांक काढायचा आहे, कारण आपल्याला सर्वात जास्त शेकडा प्रमाण कधी होतं हे शोधायचं आहे. तर आता मोठ्यात मोठा काढत असताना एक गोष्ट इथं पहिल्या लक्षात येते, 65 पैकी 35 आणि 65 पैकी 30. तर 65 पैकी 30 हे कमी आहेत, म्हणजे हे लगेचच कट झाले या कॉम्पिटिशन मधून. याला पहिल्यांदा काय करू आपण? सिम्पलेस्ट फॉर्मला आणूया. याला देऊया भाग 5 7 35 आणि 5 13 35 65, हे होतील 4/7, आणि हे होणार आहेत 5 9 45 आणि 5 17 85. आता या अपूर्णांकांमधला लहान मोठापणा ठरवण्यासाठी काय करणार? या प्रत्येकाच्या अंशाला 2 शून्य देणार आपण, आणि मग भाग देऊया. इथे होतील 3×5 65 झाले 50 आणि 3×3 39. इथे भाग दिला तर 7×5 35 झाले 50, 7×7 49. इथे भाग दिला तर 17×5 85 आणि राहिले 5 झाले 50, 17×2 34 52.
तर यामध्ये सगळ्यात जास्त कोण आहे तर तो आपल्याला इथे दिसतोय 57 हा सगळ्यात जास्त आहे. 57 जास्त आहे म्हणजेच कोण जास्त आहेत, हे 40/70 जास्त आहेत. 40/70 जास्त आहेत म्हणजेच कोणतं वर्ष सगळ्यात जास्त आहे, वर्ष 2013 जे आहे, या वर्षी गव्हाचं उत्पादनाचं शेकडा प्रमाण जे आहे ते सगळ्यात जास्तच असल्याचं आपल्या लक्षात येतं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 119. गव्हाचे सरासरी उत्पादन किती क्विंटल झाले? सरासरी उत्पादन काढायचं म्हणजे गव्हाच्या उत्पादनाची टोटल बेरीज भागिले 1, 2, 3, 4 ने त्याला भागायचंय. तर गहू जो आहे तो दाखवलेला आहे ब्लँकने. तर किती गहू लिहून घेऊया, पुढच्या प्रश्नांमध्ये आपल्याला कामाला येईल तो 10, 20, 30 इथे आहे आणि ते 10, 20 इथे पण आहे 30, इथे आहे 10, 20, 30 आणि 5 हे 35 आणि इथे आहे तो 10, 20, 30 आणि हे 5, 5, 10 म्हणजे 40. यांची आपल्याला करायची टोटल आणि करायचे त्याला भागिले 4. 30 अधिक 30 अधिक 35 अधिक 40 अधिक 35 अधिक 40 भागिले याला करणार आहे आपण 4. यांची जर बेरीज केली तर 30 त्रिक 90 आणि 40 130 आणि 5 होतात 135 भागिले 4. 4 त्रिक 12 राहिला एक झाले 15, 4 त्रिक 12, 4 7 28, 4 पंच 20. 33.75 क्विंटल एवढं गव्हाचं सरासरी उत्पादन झालेलं आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आणि पुढील प्रश्नाकडे जाण्यापूर्वी तो आपला आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स फार महत्वाच्या आहेत, कारण कमेंट्स मधून आपला इंटरॅक्टिव्हनेस जो आहे तो दिसून येत असतो आणि तुम्हाला नेमकं अजून काय अपेक्षित आहे ते देखील माझ्या लक्षात येत असतं. चॅनल सोबत राहा, कारण टीईटी पेपर 2 चे गणित विषयाचे जेवढेही शक्य आहेत तेवढे सगळे पेपर आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत आणि ज्यामधून आपली मागील वर्षांच्या सर्व प्रश्नांची अतिशय उत्तम अशी तयारी होणार आहे. कारण टीईटी मध्ये पॅटर्न खूप आहे, तेच प्रश्न त्याच घटकांवरचे प्रश्न संख्या बदलून पुढील वर्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे मागील वर्षांचे पेपर गणितासाठी तरी अभ्यासणं गरजेचं आहे असं मला नक्कीच वाटतं. चला पाहूया आजचा शेवटचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 120. गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे? गव्हाचं शेकडा उत्पादन विचारले, आधी आपल्याला सरासरी विचारलेलं होतं. तर शेकडा काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर दोन्ही धान्यांचं मिळून जे एकूण उत्पादन आहे त्याच्या तुलनेमध्ये गव्हाचं जे एकूण उत्पादन आहे हे शेकडा किती आहे हे आपल्याला शोधावं लागेल. त्यासाठी दोन्ही धान्यांचं एकूण उत्पादन जे आहे ते काढण्यासाठी आपल्याला करावे लागेल त्यांची बेरीज. ती बेरीज म्हणजे होणार आहे 65 अधिक 70 अधिक 65 अधिक 85 आणि ती बेरीज जी आहे ती बेरीज येणार आहे 5 5 10 5 15 5 7 1 8 1 9 6 15 7 22 6 28 285. तर 285 पैकी गव्हाचं उत्पादन किती आहे तर 30 त्रिक 90 40 130 आणि 5 135 हे आपण आधी पण काढलेलं होतं आणि याचं आपल्याला शेकडा काढायचा आहे, म्हणजे याला गुणिले 100 होणार आहे. ते असणार आहे गव्हाचं शेकडा उत्पादन. चला तर मग भाग देऊया. भाग देताना देऊ आपण आधी 5नेच भाग देऊया. 5 5 25 5 7 35 आणि 5 20 100. आता 57 135 ला 3 ने भाग जाईल. 3 19 57 आणि 3 चौक 12 3 5 15. तर वर राहिले काय 45 गुणिले 20 भागिले 19. 45 गुणिले 20 भागिले 19. 45 जुने होतात 90 म्हणजेच 900 भागिले 19 करायचं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे का नाही. 900 भागिले 19 केल्यानंतर येणार आहे 47.37%. 47.37% जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे गव्हाचं शेकडा उत्पादन. अशा पद्धतीने आज आपण टीईटी 2024 मध्ये पेपर 2 चे जे गणिताचे 30 पैकी 30 प्रश्न पाहिलेले आहेत. आय होप हे तुमच्या नक्कीच कामाला येतील. छान अभ्यास करत राहा. तुम्हाला अभ्यासासाठी येणाऱ्या परीक्षेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.